नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव चंद्रकांत वारकड. आपण पाहू शकतो की आता हळदीमध्ये जे आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये सडीचं प्रमाण आणि बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव पाहतो. आणि कालांतराने काय होते की शेतकरी मित्रांनो, आता हे पहा याच्यामध्ये की अशा बारीक बारीक पद्धतीने याच्यामध्ये जे लागणाऱ्या ज्या आळ्या येतात ह्या अशा पद्धतीने आपल्या हळदीचं खाऊन नुकसान सडीचं करत आहेत. तर अशा अवस्थेमध्ये जी आपल्याला घ्यायची उपाययोजना आणि ही जी सड आहे ही आता याच्यामध्ये आपण बारीक कीटकं पाहू शकतो की आपल्याला कशा पद्धतीने याच्यामध्ये खाऊन नुकसान करत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या हळदीच्या फणीमध्ये पहा तुम्ही अशा भरपूर प्रमाणामध्ये सडीचं प्रमाण लागलेलं आहे. आणि हे जे सडीसाठी आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे, पण आपलं होणारं नुकसान हे टाळणं महत्त्वाचं आहे आपल्याला. अशा अवस्थेमध्ये जे आपल्याला लागणारी औषधी आहे कार्बोसिल ही एकरी 2 लिटर प्रमाणामध्ये सोडायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ह्याच्यानंतर आपला मेटॉल DC हे आपल्याला पवन ॲग्रो कंपनीचं येतं, हे आपल्याला तिथून 4 ते 5 दिवसाच्या अंतराने एकरी 2 लिटर प्रमाणात सोडायचं आहे. आणि पुन्हा नंतर ह्याच्यामध्ये जे आपल्याला लागणारे अन्नद्रव्य वगैरे काही जे द्यायचं आहे व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला फणी आणि जी शेंग भरणी आहे ही आपल्याला वजनामध्ये येणं तेही गरजेचं आहे. पुन्हा नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 43-56 हे सोडायचं आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये लागणारं आपल्याला कुसाकी न्यूट्रिशन पण सोडायचं आहे आणि सल्फरचं पण प्रमाण लागणार आहे. तर तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. माझा नंबर सेव्ह करा 9570 00 3666. धन्यवाद मित्रांनो.